मुंबई महापालिकेच्या मतदानासाठी आता केवळ 10 दिवस उरलेत। ठाकरे युती विरुद्ध शिंदे भाजप युती असा हा सगळा संघर्ष होतोय। ठाकरे बंधूंनी थेट मुंबईकरांना साथ घालण्याचं ठरवलंय आणि काय आहे दोन्ही बंधूंची यासाठीची रणनीती बघूयात हा रिपोर्ट। मुंबई महापालिकेसाठी ठाकरे कुटुंब मैदानात। ठाकरेंच्या चक्क शाखा भेटी, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी। उद्धव मनसेच्या शाखेत तर राज अमित पिता पुत्र उद्धव ठाकरेंच्या शाखेत। मोठ्या सभांपेक्षा रोड शो, थेट संवादावर भर। मुंबई महापालिकेची अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सरसावलेले आहेत। युती आणि वचननाम्याच्या घोषणेनंतर मुंबईमध्ये शाखांमध्ये जाऊन ठाकरे बंधूंचा प्रचार सुरू झालाय। उद्धव ठाकरेंनी रविवारी कांदिवली बोरिवली या भागात जात आपल्या पक्षाच्या शाखांबरोबरच मनसेच्या शाखांना भेटी दिल्या। दोनही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न होतोय। मुंबईमध्ये 25 वर्ष सत्तेमध्ये असताना केलेल्या कामांचा दाखला देत भावनिक आवाहनही करण्यात येत आहे। मी हक्काने तुमच्याकडे पुन्हा न्याय मागायला आलेलो आहे, कारण न्यायालयात न्याय मागतोय। कधी मिळेल देव जाणे, पण माझं हे जनता न्यायालय आहे आणि त्या न्यायालयासमोर मी आलेलो आहे। रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे ही मैदानामध्ये पहिल्यांदाच उतरल्याचं पाहायला मिळत आहे। लालबागमध्ये प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी हे दोघेही उपस्थित होते। महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यात येतोय। 6 जानेवारी अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, दिंडोशी। 7 जानेवारी दादर, माहीम, धारावी, चेंबूर, कुर्ला। 8 जानेवारी वर्सोवा, कलिना, गोरेगाव। ठाकरे बंधूंकडून मुंबईकरांपर्यंत मराठी अस्मितेचा मुद्दा निवडणुकीमध्ये नेण्यात येतोय आणि यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी महत्त्वाच्या मानण्यात आल्यात। मोठ्या सभांऐवजी शाखा भेटी, छोट्या कॉर्नर सभा, रोड शो यातून अधिकाधिक मुंबईमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न होणार आहे। नाही, शाखा भेटी ही सुद्धा एक सभा। त्या कालचा तुम्ही जर शाखा भेटी पाहिल्या असतील तर प्रत्येक शाखेच्या बाहेर एक सभा झाली आहे। प्रत्येक शाखेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, मनसेचे कार्यकर्ते, मतदार, जनता ही मोठ्या संख्येनं उभे राहिलं। तिथे उद्धव साहेबांनी एक सभाच घेतली आहे। प्रत्येक ठिकाणी अनेक सभा होत आहेत त्या। तर राज ठाकरे आणि अमित ठाकरे हेही शाखा भेटी करणार आहेत। उद्धव ठाकरे मनसेच्या शाखात, तर राज आणि अमित ठाकरे हे दोघे जण उद्धव ठाकरेंच्या शाखांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। दादर, माहीम, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, भांडूप, घाटकोपर या भागांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे। एकच मोठी सभा घेऊन त्या पूर्वीच्या दिवसात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। ठाकरे बंधूंच्या या शाखा भेटी मराठी माणसांसाठी नाहीत, तर स्वार्थासाठी असल्याची टीका भाजपाकडून केली जाते। इलेक्शन आल्यावर त्यांना शाखा आठवतात, इलेक्शन आल्यावर त्यांना शिवडी आठवते। प्रत्येक वेळेला भावनिक राजकारण करायचं। हे दोघं एकत्र आलेत, हे काय आनंदाने नाही आलेत। ही अगतिकता आहे, ही अपरिहार्यता आहे आणि मुंबई महानगरपालिका हे त्यांच्यासाठी फॅमिली बिझनेस आहे आणि त्याच्यामुळे ही एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे। हीच एक नजर त्यांची बीएमसी वरती आहे। भाजप आणि शिंदे सेनेचं मोठं आव्हान या निवडणुकीमध्ये ठाकरे युती समोर आहे। त्यामुळे थेट शाखांमध्ये जाऊन मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा आणि भावनिक आवाहनाचा प्रयत्न होताना दिसतोय। आता मुंबईमधील मतदारांवर ठाकरेंच्या या शाखा भेटींचा किती परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।